आज नेरळ येथे उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी माझ्या हस्ते झालेले आहे. मुख्य अभियंता भांडूप विभागाचे संजयजी पाटील या ठिकाणी उपस्थित होते. सर्वच महावितरणाचे सगळे अधिकारी वर्ग या ठिकाणी त्यांच्या या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होता आणि माझे सगळे नेरळकर या परिसरामध्ये आज उपस्थित होते. खरं तर एमएसएमईची फार मोठी समस्या होती. गेली कित्येक वर्ष संपूर्ण तालुक्याची व्याप्ती फार मोठी असल्यामुळे या तालुक्यामध्ये जवळजवळ 8 केंद्रे होती आणि यांचं मुख्य कार्यालय कर्जत येथे होतं. त्यामुळे कळंब असेल, फांडस असेल, शेलू असेल, नेरळ असेल, या सगळ्यांच्या ज्या काही महावितरणाच्या समस्या तक्रारी असायच्या त्या सगळ्या तक्रारी कर्जत येथे जाऊन द्याव्या लागायच्या. त्यामुळे नेरळ येथे दुसरं कार्यालय उपविभागीय कार्यालय या ठिकाणी सुरू करण्यात आल्यामुळे या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या नेरळ येथे या ठिकाणी सोडवण्यात येतील. या विभागामध्ये ज्या काही लाईटच्या समस्या होत्या महावितरणाच्या माध्यमातून पुढील काळामध्ये त्या सगळ्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे आम्ही सर्व महावितरणाचे अधिकारी आणि शासन आणि प्रशासन एकत्रपणे येऊन आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे ज्या मुख्य समस्या या ठिकाणी होत्या, वाढतं शहरीकरण लक्षात घेता आणि इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीने झपाट्याने कर्जतचं मागच्या 5 वर्षामध्ये झालेलं आहे, त्यामुळे जी डेव्हलपमेंट आम्ही या मतदारसंघामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये आणलेली होती, त्यामुळे या परिसरामध्ये फार मोठी रिक्वायरमेंट या ठिकाणी महावितरणाच्या बाबतीत या ठिकाणी होती. अनेक या ठिकाणी प्रोजेक्ट आलेले आहेत, फार्म हाऊस आहेत, रिसॉर्ट आहेत. त्या सगळ्याच्या ज्या काही समस्या होत्या त्या सगळ्या समस्यावर मार्ग काढण्यासाठी या ठिकाणी तशा सूचना केलेल्या आहेत. तर यासाठी कर्जत विभाग असेल आणि नेरळ आता उपविभाग असेल, या दोन्ही विभागांसाठी जवळजवळ 65 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून घेतलेला आहे. या माध्यमातून जे आता कर्जतमध्ये 2 फीडर होते, त्या 2 फीडरमध्ये एक खोपोली फीडर असेल आणि एक कलंबोली फीडर असेल. या ठिकाणी इनकमर HP जे होते ते या ठिकाणी 2 असल्यामुळे जवळजवळ 300 एम्पियर आत्तापर्यंत या ठिकाणी विद्युत लाईट या ठिकाणी होती आणि ही रिक्वायरमेंट फार कमी पडत होती. ती 600ची करावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि तीसुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल. आणि त्यानंतर आपण आता शिरसे येथे सुद्धा आपण स्विचिंग स्टेशन या ठिकाणी स्विचिंग स्टेशन सुरू करण्यात या ठिकाणी येणार आहे. या माध्यमातून सुद्धा ज्या काही समस्या आहेत त्या समस्या साऱ्या सोडवल्या जातील आणि पुन्हा कर्जतकरांना एक नवी डेव्हलपमेंट कर्जतकरांना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. महावितरणाचं फार मोठं योगदान राज्य शासनाच्या माध्यमातून एकत्रपणे येऊन हे सारे प्रश्न या कर्जतकरांचे यापुढे सोडवले जातात. सर, स्मार्ट मीटर चर्चा केली, त्यांना तेच सांगितलं की जे जुने मीटर आहेत ते मीटर आणि स्मार्ट मीटर हे एकत्रपणे ग्राहकांचं समाधान होईल अशा पद्धतीचा एक आपण सर्वे त्या ठिकाणी करावा आणि स्मार्ट मीटर जे आहेत ते स्मार्ट मीटर कशा पद्धतीने चांगले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला सगळं आपण किती लाईट रोज वापरतोय, काय नक्की आपल्याला आपण केलं पाहिजे ना, कशा पद्धतीने आपण आपल्या लाईटची त्या ठिकाणी बचत करू शकतो, ते सारे आपल्याला त्या ठिकाणी मोबाईलवर पाहता येईल. म्हणून स्मार्ट मीटर संदर्भात जनजागृती होणं गरजेचं आहे आणि हे महावितरणाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये या संदर्भात फार गैरसमज त्या ठिकाणी आहेत. हे गैरसमज दूर करण्याचं काम या ठिकाणी महावितरणाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना तशा सूचना केलेल्या आहेत. लवकरात लवकर तशी ते मोहीम राबवतील आणि पूर्णपणे ग्राहकांना समाधान होईल असंच त्या ठिकाणी महावितरणाचं काम त्या ठिकाणी असेल असं आश्वासन त्यांनी मला या ठिकाणी दिलेलं आहे. सर, आणखी एक की ह्याच सगळ्या समस्या ज्या काही तालुक्यामध्ये होत्या ते एकच 8 केंद्र असल्यामुळे आणि एकच कार्यालय कर्जत येथे असल्यामुळे त्या ठिकाणी कर्जत तालुक्याची व्याप्ती पाहता सगळ्या ठिकाणी महावितरणाचे अधिकारी वेळेवर त्या ठिकाणी पोहोचत नसल्यामुळे अनेक तक्रारी त्या ठिकाणी ग्राहकांच्या आत्तापर्यंत येत होत्या आणि म्हणून हे उपविभागीय कार्यालय जे आज नेरळ येथे सुरू केलेले या कार्यालयाच्या माध्यमातून इथे लाईनमॅन असतील, इथे बाकी कर्मचारी असतील आणि एक उपअभियंता या ठिकाणी देण्यात आले. जसं कर्जतला एक उपअभियंता आहे तसं नेरळला सुद्धा एक उपअभियंता आज या ठिकाणी राजसाहेब यांची नियुक्ती केलेली आहे आणि यांच्या माध्यमातून एक स्पेशल टीम म्हणून या परिसराची होणारी डेव्हलपमेंट, झपाट्याने होत असणारी डेव्हलपमेंट आणि या ठिकाणच्या असणाऱ्या ग्राहकांच्या समस्या या सगळ्या सोडवण्यासाठी या ठिकाणी ही नवीन हे कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे आणि जवळजवळ
55,000 या ठिकाणी ग्राहक या नेरूळ परिसरामध्ये या ठिकाणी या उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत या ठिकाणी येणार आहेत आणि यांच्या समस्या या माध्यमातून